शेतकरी मित्रांनो, या जुलै महिन्यामध्ये झेंडू या पिकाची लागवड करा आणि पुढे जाऊन भरघोस असं उत्पादन आणि उत्पन्न मिळवा. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, अजूनही आपण पावसाच्या प्रतीक्षेत आहे, पण येणाऱ्या काही दिवसामध्ये पाऊस निश्चित स्वरूपात येणार आहे. मी देखील शेतकरी आहे, तुम्ही देखील शेतकरी आहे आणि आपल्याला पिकं तर करणं गरजेचं आहे. मग नेमकी या जुलै महिन्यामध्ये कोणती पिकं करावी, तर झेंडू हे पीक आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि या व्हिडिओमध्ये झेंडू पिकाची संपूर्ण माहिती तुमच्या समोर येऊन आलेली आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप कराल म्हणून आधीच सांगून देतो, आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त 4 ते 5 पॉईंट्स पाहणार आहोत. पहिलं म्हणजे झेंडू पिकाची योग्य निवड, व्हरायटीची योग्य निवड. दुसरं म्हणजे झेंडू पिकाला ड्रिंचिंग, आळवण्या यांचं नियोजन. तिसरं म्हणजे झेंडू पिकाला काही महत्त्वाच्या फवारण्या, कीड रोग समस्या. त्यानंतर झेंडू पिकाचा फुटवा, ग्रीनरी, शायनिंग, काळोखी एक नंबर झाली पाहिजे आणि झेंडू पिकाचं भरघोस उत्पादन मिळालं पाहिजे. यासाठी या व्हिडिओमध्ये जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम नवीन असतील, आजच व्हिडिओ पाहतात ना, सबस्क्राईब नक्की करून ठेवा, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता कमेंट्स नक्की करायची. तर शेतकरी मित्रांनो, सुरुवात करूया जुलै महिन्यामध्ये झेंडू पिकाची लागवड. तर जुलै महिन्यात झेंडू पिकाची लागवड करत असताना आपल्याला व्हरायट्या यांची निवड करणं गरजेचं आहे. छोटाली 25 दिवसाची रोपं आपल्याला निवडायची आणि व्हरायट्या घेतेवेळी ऑरेंज असेल किंवा येलो असेल, या दोन सेगमेंटमधल्या व्हरायट्या निवडायच्या. तर माझ्या माहितीप्रमाणे काही व्हरायट्या मी तुम्हाला सांगतोय. स्कारलेट ऑरेंज असेल, अप्सरा येलो असेल, अंबर येलो असेल, ड्रीम येलो असेल, प्राईम ऑरेंज असेल, पुष्पा येलो असेल, यांसारख्या विविध ज्या जबरदस्त झेंडूच्या व्हरायट्या असतील याची आपण निवड करू शकतो. तुमच्या जवळील नर्सरीमध्ये जाऊन चौकशी करा, कृषी सेवा दुकानदाराकडे जाऊन चौकशी करा. पॅकेट उपलब्ध असेल, पॅकेट नर्सरीमध्ये द्या किंवा नर्सरीमध्ये रोपं उपलब्ध असतील जी जबरदस्त उत्पादन मिळवून देतील, ही रोपं निश्चित घ्या. आता झेंडू पीक आणल्यानंतर आपण झेंडू पिकाची लागवड ड्रिपवर करू शकतो, मल्चिंगवर करू शकतो, बेडवर करू शकतो किंवा पाट पाण्यावर करू शकतो. जर तुम्ही मल्चिंगवर आणि बेडवर करत असाल, ड्रिपचा वापर करत असाल, तर ज्या बेडमध्ये आपल्याला काय करायचं, रासायनिक काही जैविक सेंद्रिय खतं देखील वापरायची. तुम्ही शेणखताचा वापर करू शकता, NPK खतही घेऊ शकता, मिक्स मायक्रोन्यूट्रन घेऊ शकता, हुमणीच्या नियंत्रणासाठी योग्य वापर करू शकता. आणि अशा पद्धतीने हा बेसल डोस भरल्यानंतर तुम्हाला मल्चिंग पेपर टाकायचा असेल तर तुम्ही मल्चिंग पेपर टाकू शकता. बेडवर तुम्ही ड्रिप आतरू शकता. ड्रिप फक्त ड्रिपवर करायचं असेल तरी चालेल. आता रोपं आणली, रोपं आणल्यानंतर आपल्याला महत्त्वाचं येतं तर आळवण्या आणि नियोजन. तर हे आळवण्या नियोजन करते वेळी आपलं झेंडू पीक लागवड केल्यापासून 3 ते 5 दिवसांपर्यंत असणं गरजेचं आहे. थोडंसं पाणी सोडा. आणि आता येतोय पाण्याचा प्रश्न. तर आता तुमच्या विहिरीला 1 तास का होईना पाणी असेल तर निश्चित स्वरूपात हे पीक करायचं आहे. ड्रिंचिंग आळवणी करतेवेळी आपल्याला काय करायचंय, झायडेक्सचा झायटॉनिक एम हा मायक्रोरायझा घ्यायचा. यासोबत झायडेक्सचं नर्सरी किट यामध्ये घ्यायचंय आणि ही ड्रिंचिंग आळवणी करायची. रोपं सेट झाली पाहिजे, पांढऱ्या मुळ्या चालल्या पाहिजे आणि तुमचं जे झेंडूचं छोटालं रोप आहे जबरदस्त व्यवस्थित डेव्हलप झालं पाहिजे. त्यानंतर आपण ह्युमिक 22 आळवणी देखील करू शकतो. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची आळवणी करतेवेळी आपण 1448 असेल आणि यासोबत ऑर्गॅनिक कार्बन हे देखील घेऊ शकतो. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची आळवणी जर तुम्ही करत असाल तर व्हॅल्यूम फ्लेक्सी इसाबिन असेल याची करू शकता. त्यानंतर ह्या 3 महत्त्वाच्या आळवण्या झाल्यानंतर आपल्याला येतंय पुढचं म्हणजे झेंडूला एक महत्त्वाची फवारणी, कीड रोग समस्या. तर याच्यासाठी आपण ग्रासिया असेल किंवा बेनवाय असेल याची देखील फवारणी करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही नीम ऑइल रोगाची जरी फवारणी करत असाल, जबरदस्त तुम्हाला फायदा होणार आहे. आता येऊया झेंडू पिकाला सर्वात महत्त्वाचं येते पुढील, तर ते म्हणजे फुटवा, ग्रीनरी, शायनिंग, क्वालिटी. तर याच्यासाठी आपल्याला 10-54-10 असेल, 12-61 असेल, 13-40-13 असेल, 12-61 असेल, यांसारख्या विविध ग्रेड आणायच्यात. यासोबत मॅग्नेशियम घ्यायचे आणि पाण्यातून सोडून देणं गरजेचं आहे. यामुळे काय होणार आहे, जबरदस्त तुमच्या झेंडूचा फुटवा, ग्रीनरी, शायनिंग, फुलकळी देखील जबरदस्त डेव्हलप होणार आहे. हाईट देखील एक नंबर येणार आहे आणि फुटवे रेकॉर्डवर निघाले, फुलकळी तेवढ्याच प्रमाणे निघणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, झेंडू पिकाला काय होतं की दांडी करपा येतो. मग याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कवच फ्लो असेल याची देखील आपल्याला फवारणी करायची किंवा स्कोर कवच असेल याची देखील फवारणी करायची. त्यानंतर थ्रिप्स याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी इमळा असेल, त्याचबरोबर तुम्ही नीम ऑइल, रोगार असेल याची देखील फवारणी करू शकता. भरघोस असं उत्पादन मिळवू शकता. प्रत्येक 15 दिवसातून एकदा ह्युमिक 22 असेल हे सोडायचं, ऑर्गॅनिक कार्बन असेल हे आणून सोडून देणं गरजेचं आहे आणि योग्य ते नियोजन
हे करणं गरजेचं आहे आणि झेंडू पिकातून भरघोस असं उत्पादन मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या जुलै महिन्यामध्ये तुम्हाला जर झेंडू पिकाची लागवड करायची तर कशा पद्धतीने नियोजन करावं, तर हे अशा पद्धतीने नियोजन करायचं. आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद बोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा, समोर घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता, कमेंट्स नक्की करायची. धन्यवाद. जय जवान, जय किसान.